नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे आणि ती अतिशय उपयोगी देखील आहे. आज आपण घरच्या घरीच सुक्या खोबऱ्यापासून म्हणजेच ड्राय कोकोनटपासून डेसिकेटेड कोकोनट बनवणार आहोत, म्हणजेच खोबऱ्याचा किस बनवणार आहोत. हे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला मार्केटमध्ये खूपच असे पांढरे स्वच्छ मिळते, पण ते थोडेसे महाग असते. आज आपण मार्केटसारखेच डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी अगदी पांढरं शुभ्र सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत. यासाठी मी इथे सुक्या नारळाच्या अशा वाट्या घेतलेल्या आहेत. आम्ही ह्यांना सुक्या नारळाच्या वाट्याच म्हणतो. तुम्हाला हे डेसिकेटेड कोकोनट किती प्रमाणात घ्यायचे त्या प्रमाणामध्ये अशा ह्या सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्यात. त्या ओल्या फडक्याने आतून आणि बाहेरून स्वच्छ पुसून घ्यायच्यात. असा हा खोबऱ्याचा किस करून ठेवला तरी देखील चालेल, म्हणजे वेळेवर आपण त्याचा उपयोग कुकीजमध्ये, मिठाईमध्ये किंवा केकमध्ये सहज वापरू शकतो. नारळाच्या वाट्या दोन्ही बाजूने व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर अशी छोटीशी किसणी घ्यायची आणि अगदी जोर न लावता खोबऱ्याचा पाठीमागचा भाग हा अशा प्रकारे घासत घासत घ्यायचा आहे. खोबऱ्याचा असा पाठीचा भाग अगदी वरचेवर घासायचा आणि खूप घासायचा आणि अगदी थोडा थोडा घासत घासत सगळीकडून खोबरे हे फिरवत राहायचे. अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्येच खोबरे हे आपले चांगले छान बऱ्यापैकी घासून तयार होते. तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओ अजिबातच फास्ट केलेला नाही, अगदी तुमच्यासमोरच आहे. बघा, अगदी कमी वेळामध्येच खोबरं हे बऱ्यापैकी त्याची काळी पाठी घासून झालेली आहे. खोबऱ्याची फक्त 10%च अशी काळी पाट बाकी राहिलेली आहे. अशा वेळेस खोबरे असे पलटी करावे, किसणी वरती धरावी आणि अशा प्रकारे जिथे जिथे काळा भाग असेल तिथे अशा प्रकारे किसणीने घासून घ्यावे, म्हणजे खोबऱ्याची शिल्लक राहिलेली काळी पाट देखील निघून जाते. आणि आत्ता देखील जोर हा अजिबातच लावायचा नाही, अगदी वरच्यावर घासले तरी देखील ही काळी पाट निघून जाते. असे केल्याने फक्त काळे कवरच खोबऱ्याचे हे बाजूला होते, त्यामुळे खोबरे पार वाया देखील जात नाही. बऱ्याच वेळा डेसिकेटेड कोकोनट हे ओल्या खोबऱ्यापासून करतात, त्यामुळे खोबऱ्यावरचे साल काढताना बऱ्यापैकी खोबरे हे वाया जाते आणि शिवाय खोबरे हे किसून झाल्यानंतर ते गरम करण्यासाठी बराच वेळ जातो आणि त्यातले मॉइश्चर हे पूर्णपणे गेले आहे की नाही ते सुद्धा समजत नाही. त्याच्यामुळे डेसिकेटेड कोकोनट हे खराब देखील होऊ शकते. परंतु अशा पद्धतीने आपण खोबऱ्याचा किस केला की ते अजिबातच खराब होत नाही आणि यातील काहीच पार्ट हा वाया जात नाही. पहा, काळी पाट काढून घेतल्यानंतर खोबरे अगदी पांढरे स्वच्छ झालेले आहे. अशाच प्रकारे मी आता दुसऱ्या खोबऱ्याच्या वाट्या देखील करून घेते. अगदी थोडासा काळा भाग शिल्लक राहिल्यावरती तो आपण चाकूच्या मदतीने किंवा बटाटा आपण ज्या साहित्याने सोलतो त्याच्याने काढले तरी देखील चालेल किंवा नाही काढले तरी देखील चालेल. खोबऱ्याचा असा जो काळा पाट किसून आपण बाजूला केलेला आहे तो अजिबातच वाया जाणार नाही, त्याचा देखील आपण वापर करणार आहोत. इथे पहा, खोबऱ्याची दुसरी वाटी देखील आपली ही तयार झालेली आहे. अगदी बोलता बोलता सहजपणे जोर न लावता खोबऱ्याची काळी पाट काढून होते. इथे खोबऱ्याची काळी पाट काढून वाट्या ह्या पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत. आता ह्या तयार झालेल्या वाट्यांचे आपण बारीक बारीक काप तयार करून घेऊयात. तयार झालेल्या ह्या पांढऱ्या शुभ्र वाट्या कट करून घेऊयात. या खोबऱ्याचे असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आणि मिक्सरच्या आपण चटणी करतो त्याच भांड्यामध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत. खोबऱ्याच्या एकेका वाटीचेच तुकडे करायचे आणि नंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. पहा, मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर खोबरे अगदी पांढरे शुभ्र दिसत आहे. असे हे मिक्सरमध्ये बारीक केलेले खोबरे मी तांदळाच्या चाळणीने चाळून घेते, म्हणजे त्यामधले जे जाडे खोबरे होते ते बाजूला राहील आणि आपल्याला बारीक खोबऱ्याचा किस हा मिळेल. जाडे खोबरे आपण पुन्हा मिक्सरमध्ये टाकून पुन्हा बारीक करून घ्यायचे. मिक्सरमध्ये खोबरे बारीक करताना एका वेळेस एकच वाटीचे तुकडे करून ते बारीक करायचे. जास्त खोबरे जर केले तर त्याला तेल सुटू शकते. चटणीच्या भांड्यामध्ये खोबरे बारीक करताना पहिल्यांदा अगदी 2 सेकंदासाठी 1 वरती मिक्सर चालू ठेवायचा, त्यानंतर लगेच 2 वर आणि लगेच 3 वर असे 3-4 सेकंद चालू ठेवायचा, म्हणजे खोबरे हे छान बारीक होते, त्याला अजिबातच तेल सुटत नाही.
तयार झालेला खोबऱ्याचा किस अशा प्रकारे आपण चाळून घेऊयात. घरच्या घरी तयार केलेले असे हे डेसिकेटेड कोकोनट अतिशय शुद्ध आणि त्यात गोडवा असतो. शिवाय मार्केटपेक्षा ते आपल्याला स्वस्त देखील तयार होते. असे हे घरच्या घरी तयार केलेले खोबरे तुम्ही मिठाईया, कुकीज किंवा केकमध्ये वापरल्यानंतर चवीमध्ये खूपच फरक पडेल. पहा, मस्त असे पांढरे शुभ्र आपले हे डेसिकेटेड कोकोनट तयार झालेले आहे. अगदी मार्केटमध्ये मिळते तसेच हे खोबरे आहे. ही पद्धत वापरून तुम्ही डेसिकेटेड कोकोनट बनवले तर तुम्हाला खोबरे पाण्यात भिजवा, त्याचे साल काढा, नंतर त्याला किसून गॅसवरती त्याचे मॉइश्चर जातपर्यंत शिजवा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतच नाही. अशा पद्धतीने हा पदार्थ पटकन तयार होतो. असे हे डेसिकेटेड कोकोनट जास्त प्रमाणात करून ठेवल्यास ते हलकेसे गरम करून ठेवायचे, म्हणजे ते अजिबातच त्याची चव बदलत नाही आणि शिवाय ते टिकते देखील भरपूर दिवस. त्यासाठी ते तुम्हाला फ्रीजमध्ये देखील स्टोअर करायची गरज पडत नाही. एवढ्या छोट्या छोट्या खोबऱ्याच्या 4 वाट्या वापरून आपण एवढे असे डेसिकेटेड कोकोनट हे तयार केलेले आहे. आजची ही अशा या पद्धतीने खोबऱ्याचा बारीक किस करून ठेवायची पद्धत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अगदी सोपी आहे. पहा, अगदी मस्त मोकळा मोकळा असा हा खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र असा आहे. हा जो खोबऱ्याचा पाठीचा किस हा तयार होतो तो आपण चकली करताना किंवा थालीपीठ करताना सहजच वापरू शकतो. चला तर मग आजची ही डेसिकेटेड कोकोनटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.